नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फिरूनी नवी जन्मले मी. पुस्तकाचं नाव आहे बॉर्न अगेन ऑन द माउंटन. हे पुस्तक अरुणिमा सिन्हा यांचं आत्मचरित्र आणि त्याचा अनुवाद केलेला आहे प्रभाकर म्हणजेच बापू करंदीकर यांनी. जनरल वर्गाच्या डब्यात प्रामुख्यानं पुरुष प्रवासी ठासून भरलेले होते. एका हातात माझा मोबाईल, दुसऱ्या हातात माझी कागदपत्रांची फाईल आणि पाठीवर सामानाची बॅग. अशा अवतारात मी त्या डब्यात घुसले. तशा अनेक चौकस नजरा माझ्याकडे रोखल्या गेल्या. पुरुषी मानसिकतेचाच तो भाग होता. एक वेळ शरीर बळाच्या बाबतीत स्त्री कमजोर असू शकेल, पण मनोबलाचं काय? त्या बाबतीत ती स्त्री वरचढ असते. तरीही स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन काही पुरुष सोडत नाहीत. आपल्याकडे रोखलेल्या बोचक आणि भोचक नजरांकडे दुर्लक्ष करून जगणं आपल्या देशातल्या स्त्रियांना अंगवळणी पडून घ्यावं लागतं. लहान मोठ्या शहरातून हल्लीच्या मुली पुरुषांची चांगली स्पर्धा करू लागल्या आहेत. तरीही उच्च पद मिळवण्यासाठी स्त्रिया मेरिटपेक्षा आपल्या शरीराचाच जास्त उपयोग करतात, असाही एक गैरसमज रूढ झाला आहे. स्त्रीच्या प्रत्येक उक्तीची किंवा कृतीची कसून छाननी होते आणि अनंत चर्चा झडतात. एका तरी पुरुषाला त्याचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे का? मग स्त्रीवरच ती वेळ का येते? हल्ली बलात्कार हा एक मोठा चर्चा विषय झालेला आहे. माझी तरी खात्री पटत चाललीये की शरीर सुखापेक्षाही स्त्रीवरचं आपलं प्रभुत्व सिद्ध करण्यासाठीच पुरुष बलात्कार करतात. डब्यात शिरल्यावर कुठल्या तरी कोपऱ्यात एखादी सीट पटकावणं महत्वाचं होतं. मला कुठेच रिकामी सीट दिसेना. एकदा गाडी सुटली की येन केन प्रकारेण प्रत्येकाला जागा होणार याची मला खात्री होती. पण तोपर्यंत तरी धडपणे उभं राहणंही कठीण होतं. जमिनीवर, शौचालयात, पॅसेजमध्ये जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी ठिय्या मांडलेला होता. कोपऱ्यावरच्या एका सिंगल सीटवर एक युवक बसलेला मला दिसला. इतकी मोक्याची जागा पटकवण्यासाठी बिचारा खूप आधी आला असणार. चेहऱ्यावरून तरी तो सभ्य आणि कनवाळू दिसत होता. मी त्याच्याकडे त्याची सीट शेअर करण्याची विनंती केली आणि ती त्याने मान्यही केली. देव पावला. मी त्याचे आभार मानले खरे, पण मला मनातून थोडं अपराधीही वाटलं. कारण ती जागा मिळवण्यासाठी त्याने बरीच धक्काबुक्की सहन केली असणार. आम्ही त्या सीटवर सरकून घेत बसलो तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते आणि एकदाची उशिरा का होईना गाडी हलली. अखेर शेवटी मी नॉयडाकडे कूच केलं होतं. एकदा जन्मतारखेची चूक दुरुस्त झाली ना की मुलाखतीवर सगळं लक्ष केंद्रित करायचं की माझं काम फत्ते होणार. बसल्या बसल्या मी पेंगुळले. आता डब्यात शांतता पसरली होती. पुढचं स्टेशन येण्यापूर्वी सगळ्यांनाच थोडी झोप काढता आली तर हवं होतं. मी एक सीट एका तरुणाबरोबर शेअर करत असल्यामुळे सावध जागं राहण्याच्या प्रयत्नात होते. गाडीने आता वेग घेतला होता, पण अधूनमधून तिचा वेग थंड मंद होई. किंचित काळ मी थांबतही होते. माझ्या बाजूलाच असलेला दरवाजा उघडाच होता, कारण त्यामुळे दरवाजाजवळ लोकांना बसता येत होतं आणि आयत्या वेळी कोणी आत आलाच तर त्याला हँडल पकडून अर्ध शरीर आत अर्ध बाहेर अशा अवस्थेत स्वतःला तोलत लटकता येणार होतं. 2-1 तास असेच गेले असतील. डोळे बंद मिटूनही मला गाडी मंदवल्याचं किंवा थांबल्याचं, डब्यात लोक चढत उतरत असल्याचंही जाणवत होतं. कोणीसं म्हणलं की आता बरेली स्टेशन येणार. माझे डोळे मिटलेले असले तरी मी जागीच होते. मनातल्या मनात माझं स्वगत चालू होतं. बरेलीहून दिल्ली काही फार दूर नाही. एकदा दिल्लीला पोचलो की थेट नॉयडाच्या कचेरीत जायचं. तिथे CISFची लोक मला कोणते प्रश्न विचारतील कोण जाणे, पण मी व्यवस्थित सांभाळून घेईन. माझी बाजू भक्कम आहे. मी माझ्या अर्जात तर बरोबर तारीख भरली होती. चूक त्यांच्याकडूनच झाली होती.
मी अशा विचारात खोल गडलेली असतानाच मला जाणवलं की माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी कोणीतरी खेचतंय. खरं तर त्या हाताचा स्पर्श जाणवण्याआधीच क्षणभर मला काही दुर्घटना घडणार असल्याची पूर्वसूचना अंतर्मनानं दिली असावी. त्या धसक्यातच मी डोळे उघडले. 4-5 धटिंग माझ्या सभोवती उभे होते. त्यांच्या मध्य धुंद चर्या आणि हावभावावरून त्यांचा काव स्पष्ट दिसत होता. ते एका सोप्या सावजाच्या शोधात होते. त्यांची नजर माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळीवर खिळली होती. मी झटकन उभी राहिले. माझ्या आईने दिलेली ती चेन माझ्या लेखी अमूल्य होती. मी ती सहजासहजी गमावणार नव्हते. डबा प्रवाशांनी गच्च भरलेला होता. त्यापैकी एकालाही माझ्या मदतीला धावून येण्याचा राऊज द्या, पण जे घडतंय त्याची साधी दखल सुद्धा घ्यावीशी वाटली नाही. त्या बदमाशांनी तर काही प्रवाशांनाही लुटलं होतं, पण कुणी काहीच बोलत नव्हतं. लहानपणी आम्ही भावंड खूपदा मारामारी करायचो. आमच्या घरातलं वळणच तसं होतं. मुलगा मुलगी असे भेद न करता आम्हाला सगळ्यांना एकसारखं वाढवलं गेलं होतं. मी आणि माझे भाऊ यांच्या वाट्याला येणारी कामं असोत, नाहीतर मिळणाऱ्या शिक्षा असोत, सगळं काही सारखंच असायचं. ह्यातून मी जे काही शिकले असेन तर त्याचा उपयोग करण्याची वेळ आता आली होती. ते भामटे ज्या प्रकारे माझ्यावर चाल करून आले ना, त्यावरून स्पष्ट होतं की ते काही भुरटे साखळीचोर नव्हते, तर सराईत गुन्हेगार होते. एकट्या दुकट्या मुलीवर हल्ला चढवताना ते कचरले नव्हते. त्यातल्या एका तरुणाची कॉलर पकडून मी त्याला मागे ढकललं आणि आणखीन दोघांना लाथा घातल्यात. आता आमची चांगलीच जुंपली. मी शर्थीनं त्यांचा प्रतिकार करत होते. एकाने मला पाठीमागून खेचण्याचा प्रयत्न केल्यावर मी गरकन वळले आणि त्याला एक सणसणीत गुद्दा लावला. माझ्या त्या अनपेक्षित प्रतिहल्ल्यामुळे क्षणभर तो चक्रावला, पण लगेच सावरून माझ्यावर चालून आला. आमची झटापट सुरू झाली तोपर्यंत त्याचे साथीदार सावरले आणि चेन हिसकण्याचा आणखीन एक प्रयत्न त्यांनी केला. तशाही अवस्थेत त्यापैकी एक दोघांना मी लाथा मारल्याचं मला पक्क आठवतं. मला एकटीला त्या 4-5 गुंडाचा आणखीन सामना करणं अशक्य होत चाललं होतं. त्यांनी आपले प्रयत्न निकरानं चालू ठेवले. आता कोणीतरी एकाची बहुधा माझीच हार होणं क्रमप्राप्त होतं. एका यकश्चित मुलीच्या गळ्यातील चेन हिसकवण्यात अपयशी ठरल्यामुळे ते आणखीनच बिथरले होते. त्यांच्यापैकी एकाने माझ्या पोटावर जोरदार लाथ घातली. मी कळवळले आणि त्यातूनही सावरत दरवाजाच्या हँडलचा आधार घेऊन मी उभी राहिले. तेवढ्यात दुसऱ्याने मला दुसरी लाथ मारली. हँडलवरची माझी पकड थोडी ढिली झाली. तरी पण मी तोल सावरत होते. इतक्यात मला आणखीन एक लाथ बसली. माझी लटपट पाहून त्यांना चांगलाच चेव चढला. त्यांच्या लाथा बुक्क्या सहन करत मी तोल सांभाळण्याचा निकराचा प्रयत्न करत राहिले. त्यांच्यापैकी एकाने खुनशी उन्मादात सगळं बळ एकवटून मला एक अगदी जोरदार लाथ हाणली. त्याबरोबर माझा तोल गेला तो गेलाच. चालत्या गाडीतून मी हवेत भिरकावली गेले. आमच्या झटापटीत माझी कागदांची फाईल कुठेतरी पडली, पण माझ्या एका हातातला मोबाईल अजूनही शाबूत होता. मी हवेत असतानाच शेजारच्या ट्रॅकवरून दुसरी गाडी चालली होती. मी तिच्या एका डब्यावर थेट आपटले आणि हवेतच उलट्या दिशेने, म्हणजे मी इतका वेळ प्रवास करत होते त्याच गाडीच्या दिशेने फेकली गेले. अबाधुबीचा तो खेळ आणखी काही सेकंद चालला असता तर माझी काही धडगत नव्हती. पण गुरुत्वाकर्षणामुळे मी जमिनीकडे खेचले गेले आणि धाप दिशी ट्रॅक लगतच पडले. माझा डावा पाय नेमका रुळावर पडला आणि दोहोपैकी कोणत्या तरी एका धावत्या गाडीखाली तो सापडला. गाड्यांच्या गोंगाटात खच्च तो आवाज विरून गेला. माझ्या पायाचा तुकडा पडल्याचा तो आवाज होता. त्या वेदनेमुळे फुटलेली माझी आर्त किंकाळी कुणालाच ऐकू गेली नाही. दोन्ही गाड्या आपापल्या दिशांनी निघून गेल्यावर एक भीषण शांतता पसरली. गाडीच्या पाठीमागचा उघडझाप होणारा लाल दिवा हळूहळू
मंद होत काळोखात विरून जाताना पाहत मी निचेष्ट पडून होते. नंतर माझी शुद्ध हरपली. रेल्वे रुळामधील जागा सार्वजनिक संडास म्हणून का बरं वापरली जात असेल? कदाचित रेल्वे मार्ग भर वस्तीतून थोडे दूर असल्यामुळे ती जागा आडोशाची वाटत असावी. विजार उतरवलेल्या स्थितीत आपल्याला कोणी पाहू नये असं वाटणं स्वाभाविकच. पण रेल्वे रुळाच्या बाजूला प्रातर्विधी करण्यासाठी बसलो तर सगळ्या जगाला त्याचे दर्शन होते हे त्यांना कसे कळत नाही? रेल्वेतून प्रवास करताना आपण बऱ्याचदा पाहतो की गाडी जवळून जाताना दिसली की प्रातर्विधीला बसलेले शर्मिंदे गावकरी चटकन चेहरे लपवत पाठमोरे होतात. पण त्यावेळी मात्र खेडोपाडी संडास उपलब्ध नसल्याबद्दल माझी कोणतीच तक्रार नव्हती. उलट माझ्या दृष्टीनं ती एक इष्टापत्तीच होती. एव्हाना मी कितीतरी तास शुद्ध आणि बेशुद्धीच्या सीमारेषेवर त्या ट्रॅकमधल्या जागेत पडले होते. प्रातर्विधीसाठी योग्य जागेच्या शोधात आलेला एक युवक नेमका तिथे आला. तो आपला कार्यक्रम सुरू करण्याच्या बेतात होताच तेवढ्यात रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली एक मुलगी बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. दबकत दबकत तो माझ्या दिशेने 4 पावलं चालत आला खरा, पण घाबरून म्हणा किंवा शौचाच्या प्रेशरमुळे म्हणा तो घाईघाईनं मागे फिरला आणि दिसेनासा झाला. तो मुलगा मला आशेच्या किरणासारखा भासला, पण लगेचच तो किरण मावळला. आता माझं काय होणार या काळजीनं मला पुन्हा घेरलं. इतका रक्तस्राव होऊनही मी अद्याप कशी तग धरून होते कोण जाणे. तेवढ्यात चिंतातूर गावकऱ्यांचा एक चमू माझ्या दिशेने चालत येताना मला दिसला. बहुधा त्या मुलांनी जाऊन त्यांना हाकारलं असावं. माझ्या अवतीभवती गोळा झालेल्या माणसांच्या त्या घोळक्यापैकी प्रत्येक जण परग्रहावरून येऊन पडलेल्या प्राण्याकडे पाहावं तसं शक्य तेवढं माझ्या जवळ येऊन मला निरखायचा आणि पुन्हा 2 पावलं मागे सरकायचा. जिंदा है की मर गई अशी त्यांची आपसात चाललेली कुजबुजही मला ऐकू येत होती. काही बाया थोडं मागे उभं राहूनच बेचारी असं म्हणत हळहळत होत्या. माझ्या तोंडातून तर शब्दच फुटत नव्हता. मी खुणेनच त्यांना सुचवलं की मी जिवंत आहे, मला उचला. मला काय हवंय ते एका बाईच्या लक्षात आलं, पण क्षणभर तिची चुळबुळ झाली. त्या गरीब बायकांसाठी अंगावरची चादर किंवा शाल याचं मोल मोठं असतं, पण माझी अवस्था पाहून तिचं काळीज हललं असावं. आपल्या खांद्यावरची चादर तिने माझ्या अंगावर घातली. हलाखीचे चटके दररोज सोसणाऱ्या एका बाईनं मनाचं केवढं मोठं औदार्य दाखवलं होतं. खेड्यापाड्यातून परक्या माणसाच्या मदतीला धावून जाणारे गरीब खूपदा आढळतात. काही अपवाद वगळता बहुधा गोरगरीब माणसंच कनवाळू असतात. माझी कथा सांगायला मी आज जिवंत आहे हे त्याचंच एक उत्तम उदाहरण नाही का? मला बघून आधी पळ काढलेला आणि नंतर मदतीसाठी लोकांना गोळा करून आणलेला तो मुलगा, त्याचं नाव पिंटू कश्यप होतं हे मला नंतर समजलं. तो मला विचारत होता, तुम्ही कुठल्या राहणाऱ्या? तुमचा फोन नंबर काय? माझाच काय, पण घरच्या सगळ्याच माणसांचे फोन नंबर मला चांगलेच आठवत होते, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. इतका वेळ केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी दम धरला होता. आता मात्र ती ताकद संपत आल्यासारखं वाटत होतं. तुझा कान माझ्या तोंडाजवळ आण असं मी त्याला खुणेनंच सुचवलं आणि त्याच्या कानात माझ्या आईचा फोन नंबर सांगितला, पण तिला फोनच लागेना. मग मी माझ्या भाऊजींचा म्हणजे साहेबांचा नंबर पुटपुटले. त्या नंबरवर कश्यपने मिस्ड कॉल दिला. त्याला पैसे वाचवायचे होते की त्याचा टॉक टाईम संपत आला होता कोण जाणे, पण तशाही अवस्थेत मला त्यानं मिस्ड कॉल द्यावं याचं वाईट वाटलं. अर्थातच ती माझी चूक होती, कारण त्या गावकऱ्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यामुळेच तर माझा जीव वाचला. नशीब म्हणजे अनोळखी नंबरवरून फोन आला तरी लगेच परत फोन लावायची एक चांगली सवय साहेबांना आहे.
त्यांनी तिकडून फोन लावला आणि कश्यपनं माझ्या अवस्थेचं वर्णन त्यांना ऐकवलं. मी माझे दोन्ही पाय गमावले आहेत असं तो म्हणाला, पण त्यात त्याचा काही दोष नव्हता. एका पायावरून रेल्वे गाडी गेल्यामुळे माझ्या फाटक्या कपड्यातून त्या पायाचा एक तुकडा लोंबकळत असल्याचं दिसत होतं, पण दुसऱ्या पायाचाही बऱ्यापैकी चेंदामेंदा झाला होता आणि तोही पाय रक्तानं माखलेला असल्यामुळे गेल्यातच जमा होता. मला कश्यपनं सांगितलं, तुमचे भाईसाहेब लगेचच निघतायत. दरम्यान जवळच्या एखाद्या दवाखान्यात तुम्हाला हलवण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यासाठी येणारा खर्च व्याजासहित भरून देऊ असंही त्यांनी सांगितलंय. गावकऱ्यांनी पुढे कुठलीही भरपाई किंवा बक्षीस घेण्याचं नाकारलं हा त्यांचा मोठेपणा. पण भाईसाहेबांनी त्यांना पूर्ण भरपाईचं आश्वासन दिलं तेही योग्यच होतं. पैशाची गरज कुणाला नसते. गरीबच काय, पण श्रीमंतही सबसे बडा रुपया म्हणत त्यामागे आयुष्यभर धावत फरफटत जाताना आपण पाहतोच ना. एक हातगाडी ढकलत आणल्या गेली. गावकऱ्यांनी मला ट्रॅकच्या बाजूच्या जागेतून उचललं होतं आणि मला ते हातगाडीवर ठेवणारच होते. तितक्यात ट्रॅकवरून एक गाडी भर वेगात आली. ती बहुधा पहिलीच सवेरेवाली गाडी असावी. गाडी सुसाट धावत असल्यामुळे एक हवेचा दाब निर्माण होतो. त्यामुळे मी पुन्हा ट्रॅकवर फेकली जाण्याचा धोका वेळीच ओळखून त्या गावकऱ्यांनी मला त्यांच्या मिठीत घट्ट धरून ठेवलं. गाडी निघून गेल्यानंतर त्यांनी मला त्या हातगाडीवर चनेती रेल्वे स्टेशनवर नेलं आणि बरेलीकडे जाणाऱ्या एका गाडीच्या गार्ड केबिनमध्ये आणून ठेवलं. त्या चनेती नावाच्या छोट्याशा स्टेशनवरही बघ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. त्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यात करुणा दाटलेली होती. मी खुणेनं पाणी मागत होते, पण माझ्या खाणाखुणांकडे कुणाचंच लक्ष गेलं नव्हतं. कदाचित मी काय सांगू पाहत होते हे कुणाच्याच लक्षात आलं नसावं. लवकरच मी बरेली स्टेशनवर पोचले. एका स्ट्रेचरवरून मला त्यांनी प्लॅटफॉर्मवर आणून ठेवलं. तिथेही बघ्यांनी मला घेरलं. त्यांच्या कोरड्या सहानुभूतीच्या नजरांमुळे मला खूप विचित्र वाटत होतं आणि रागही येत होता. बऱ्याच वेळानंतर एक महिला डॉक्टर आल्या आणि त्यांनी मला तपासलं. एका कागदावर त्यांनी काहीतरी खरडलं आणि त्या म्हणाल्या, हिला बरेली जिल्हा रुग्णालयात घेऊन जायला हवं. पण त्यावर कोणीच काहीच कारवाई करत नव्हतं. मी तशीच 2-1 तास प्लॅटफॉर्मवर पडून होते. ते मला विसरले की काय? माझ्या जागी एखादं प्रेत असतं तर ते असंच वागले असते. कदाचित माझ्या प्रेताला जास्त सन्मानाची वागणूक मिळाली असती. तशा अवस्थेतही मला या विरोधाभासाचं हसू आलं. तिथे एक पोलीस शिपाईही होता. मी त्याला विचारलं, मला हॉस्पिटलमध्ये का नेत नाहीयेत? तो म्हणाला, कागदी कारवाई सुरू आहे. कागदी कारवाई? या शब्दाचा अर्थ एरवी मला समजलाही नसता, पण त्याच्या दुष्परिणामांचा अनुभव त्यावेळी मला आला. आपली कातडी काहीही करून वाचली पाहिजे. मग त्या पायी एखाद्या गंभीर रुग्णावरचे उपचार लांबले तरी बेहत्तर असा तो खाक्या होता. बऱ्याच वेळानंतर मला एक टेम्पोमधून बरेलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवलं गेलं. तिथेही बघ्यांच्या रोखलेल्या नजरा आणि प्राथमिक प्रश्नोत्तरं यांना तोंड देणं ओघानंच आलं. थोड्या वेळानं मला स्टाफमधील चर्चा ऐकायला आली. स्थिती गंभीर आहे. डावा पाय गुडघ्याखाली कापून काढावा लागणार. उजव्या पायालाही फ्रॅक्चर झालाय. त्यावरही शस्त्रक्रिया करावी लागेल. आता वेळ दवडून चालायचं नाही. लगेच उपचार सुरू करायला हवेत. पण एक अडचण आहे ना. आपल्याकडे भूलतज्ञ म्हणजे ॲनेस्थेसिस्ट नाही आहे. खरंच या जिल्हा रुग्णालयांची हालत किती खराब आहे ते मला जाणवत होतं. डॉक्टर्स आणि प्रतीक्षित नर्सेस यांचा तुटवडा तर आहेच, पण त्यांच्याकडे सर्जरीसाठी आवश्यक ती पुरेशी साधनंही नाहीत की आणीबाणीचे उपचार करण्यासाठी रक्तपेढी म्हणजेच ब्लड बँकही नाही. एव्हाना हॉस्पिटलचा स्टाफ हतबल झाल्यासारखा दिसू लागला होता. आपल्या देशातल्या, विशेषतः आमच्या उत्तर प्रदेशातल्या आरोग्य सेवांची ही दुर्दशा केव्हा दूर होणार?
माझ्या डाव्या पायाला आता टाटा करण्याची पाळी आलेली होती ते माझ्या लक्षात आलं होतं. सर, तुमच्याकडे ॲनेस्थेसिस नसेल ना, नसू देत. त्याच्या वाचूनच तुम्ही ऑपरेशन करा, मी म्हणाले. त्यांच्या आश्चर्यचकित चेहऱ्यावरून जाणवत होतं की त्यांनी असला रुग्ण यापूर्वी पाहिलाच नव्हता. BC यादव नावाचे एक फार्मासिस्ट, साध्या भाषेत सांगायचं तर कंपाऊंडर, तिथे होते. ते म्हणाले, ऑपरेशन करताना फार वेदना होतात. भूल दिली नाही तर त्या वेदना तुला कशा सहन होणार? त्यांचं बरोबरच होतं, पण मी त्यांना सांगितलं, यादवजी, रात्रभर मी जे सोसलंय ना, त्यामुळे माझी सहनशक्ती खरंच खूप वाढली आहे. तिथली परिस्थिती अगदीच भयाण होती. त्या मानानं इथे कितीतरी बरं आहे. तुम्ही काळजी करू नका. डॉक्टरांना ऑपरेशनची तयारी करा म्हणावं. मी तयार आहे. मी इतक्या आत्मविश्वासानं बोलत होते की त्यांचा धीर वाढल्यासारखं दिसत होतं. डॉक्टर, तुम्ही अपराधी वाटून घेऊ नका. मी खरंच वेदना सहन करीन, कारण यावेळी मला होणाऱ्या वेदना माझ्या भल्याकरताच असतील. यादव खरंच एक दयाळू माणूस होता. त्यांचे उपकार मी जन्मभर विसरू शकणार नाही. माझ्या विनंतीचा विचार करायलाच हवा हे सर्वात आधी त्यांना पटलं. त्यानंतर त्यांनी त्यांचे सहकारी आणि डॉक्टर्स यांनाही ते पटवून दिलं. अगदी नाईलाजाने ते डॉक्टर तयार झाले. आता दुसरं संकट उद्भवलं. मला बरीच युनिट्स रक्त द्यावं लागणार होतं. आयत्या वेळी रक्तदाते कुठून आणायचे? ऑपरेशन पूर्वी मला किमान 1 युनिट तरी रक्त देणं आवश्यकच होतं. माझे नातेवाईक, मित्रमंडळी कुणीच हजर नव्हतं. व्यावसायिक रक्तदात्यांना शोधून आणणं मला शक्यच नव्हतं. आणि समजा तसले रक्तदाते सापडले असते तरी त्यांना द्यायला माझ्याकडे पैसे कुठे होते? मी इतक्या संकटातून इथपर्यंत पोहोचले होते की यापुढेही काहीतरी चमत्कार घडेल आणि कोणीतरी मला वाचवेल अशी एक वेडी आशा मला होती. आणि घडलंही तसंच. खरं म्हणजे अशा वेळी मदत करायला हॉस्पिटलच्या स्टाफपैकी कोणी पुढे येणं कठीणच असतं. माझ्यासारखे अत्यव्यस्त रुग्ण त्यांच्याकडे नेहमीच येत असतात. कित्येक जण तर त्यांच्या डोळ्यात देखत श्वास सोडतात. आपल्याला ज्या गोष्टी पाहून अस्वस्थ व्हायला होतं त्यांच्यासाठी त्या रुटीन बाबी असतात. पुढे पुढे या सगळ्याची त्यांना सवयच होऊन जाते. आपण मात्र त्यांना पाषाण हृदयी म्हणतो. पण यादवजी त्यापैकी नव्हते. माझी स्थिती लक्षात येता क्षणी त्यांनी रक्त देण्याची तयारी दाखवली. आश्वासनं देऊन विसरून जाणाऱ्या राजकारण्यांसारखे ते नव्हते. लगेच त्यांनी रक्तदानाला सुरुवातही केली. थेंबा थेंबाने त्यांचं रक्त एका प्लॅस्टिकच्या बॅगेत जमा होऊ लागलं. तासाभरातच 1 युनिट रक्तानं ती बॅग भरली. आपल्या हातावर कापसाचा बोळा घट्ट दाबून धरतच यादवजी माझ्या जवळ आले. त्यांनी माझ्या कपाळावर हात ठेवला आणि हसत हसत ते म्हणाले, आणखीन काही लागलं तर मला कळव. आणि ते आपल्या कामाला निघून गेले. असे उपकार करते विरळच असतात. पण माझं सुदैव की माझ्या संकटसमयी असे अनेक जण वाकडी वाट करून माझ्या मदतीला धावले. त्यांची आठवण मला जन्मभर राहावी यात नवल ते काय. हे पुस्तक का विकत घ्यावं किंवा हे पुस्तक का वाचावं याचं कारण म्हणजे आपल्याकडे धडधाकट शरीर, 2 हात, 2 पाय, व्यवस्थित काम करणारे सगळे अवयव असतानाही आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रडत बसतो. छोटी छोटी संकटं आलीत की आपण हतबल होतो, हरून जातो. तुमच्या आजूबाजूला जर असं कुणीही असेल जो स्ट्रेसमध्ये असेल, ज्यांनी हार मानली असेल, त्या व्यक्तीला हे पुस्तक वाचायला द्या. मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगते की हे पुस्तक वाचल्यानंतर त्या व्यक्तीची अवस्था पूर्णपणे बदलेल. नैराश्य दूर होईल, आशेची किरणं दिसतील. त्याचशिवाय आपलं आयुष्य म्हणजे चढ आणि उतार. कधी चांगलं घडतं, कधी वाईट घडतं, कधी संकटं येतात, कधी आपला धीर खचून जातो, कधी आपण निराश होतो. अशा परिस्थितीमध्ये हे असं पुस्तक वाचलं की खरंच मनोबल वाढतं.
आश्वासन मिळतं आणि कुठेतरी एक विश्वास बसतो की आत्ता जरी अंधार असला तरी पुढे उजाडणार आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा. भेटूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.